मेडिकल कोडिंग मध्ये असे काही सीपीटी कोड्स आहेत जे सरळ प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात. त्यापैकीच एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे टीसीएम म्हणजेच ट्रान्झॅक्शन केअर मॅनेजमेंट. अनेक फ्रेशर्सला असं वाटतं की हा फक्त एक सीपीटी कोड आहे, पण प्रत्यक्षात जर टीसीएम समजून घेतलं तर कोडिंग, बिलिंग आणि इंटरव्ह्यू ह्या तिन्ही ठिकाणी ह्याचा फायदा होतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये टीसीएम आपण एकदम बेसिक पासून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रोशनी आणि तुम्ही बघत आहात कोडिंग विथ रोशनी. ह्या चॅनलवरती आपण मेडिकल कोडिंग एकदम सोप्या भाषेत समजवतो. जर तुम्ही फ्रेशर्स असाल किंवा इंटरव्ह्यू देणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता टीसीएम म्हणजे काय, तर टीसीएमचा लॉंग फॉर्म आहे ट्रान्झॅक्शन केअर मॅनेजमेंट. आता ट्रान्झिशन म्हणजे काय, तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होणारा बदल, ह्यालाच हेल्थ केअर मध्ये ट्रान्झॅक्शन केअर मॅनेजमेंट म्हणतात. हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. समजा एखादा पेशंट आहे, त्याला निमोनिया झाला होता. त्यासाठी डॉक्टरने त्याला 5 दिवस ऍडमिट केलं. 5 दिवसानंतर त्याला डिस्चार्ज दिलं. आता स्टोरी इथं संपत नाही. घरी गेल्यानंतर तो औषधे व्यवस्थित घेतोय का, त्याला श्वासाचा काही त्रास तर नाही, त्याला फिवर तर आला नव्हता ना, फॉलोअप अपॉइंटमेंट झाली का, ब्लड प्रेशर, शुगर कंट्रोल मध्ये आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हेच टीसीएमचं मेन उद्दिष्ट आहे. आता टीसीएमचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर टीसीएम मुळे पेशंटचे रिॲडमिशन होण्याचे चान्सेस कमी होतात. पेशंटची रिकव्हरी लवकर होते. औषधांमधील चुका टाळल्या जातात. पेशंट आणि डॉक्टर मधले कम्युनिकेशन चांगलं होतं. तसेच फॉलोअप केअर पण वेळेत होते. म्हणूनच इन्शुरन्स कंपनी देखील टीसीएम केअरला महत्त्व देतात. आता टीसीएम कोणत्या पेशंटसाठी लागू होतो? प्रत्येक पेशंटसाठी टीसीएम लागू होत नाही. आता साधारणपणे कुठल्या पेशंटसाठी टीसीएम लागू होतो, तर ऍडमिट होऊन डिस्चार्ज झालेल्या पेशंटसाठी, जो पेशंट स्किल नर्सिंग फॅसिलिटीमध्ये होता त्या पेशंटसाठी, किंवा जो पेशंट रिॲम्बर्समेंट फॅसिलिटीमध्ये होता त्या पेशंटसाठी, तसेच ऑब्झर्वेशन किंवा वेगवेगळ्या हेल्थ केअर फॅकल्टीमधून आला असेल तर. म्हणूनच डिस्चार्ज नंतर फॉलोअप केअर आवश्यक असलेल्या पेशंटसाठी टीसीएम वापरला जातो. आता टीसीएम मध्ये प्रोव्हायडर काय करतो, तर बऱ्याच जणांना असं वाटतं टीसीएम म्हणजे फॉलोअप केअर व्हिजिट, पण त्यात अनेक गोष्टी येतात. उदाहरणार्थ पेशंटशी कॉन्टॅक्ट करणे, त्याचे मेडिकेशन रिपोर्ट रिव्ह्यू करणे, लॅब रिपोर्ट रिव्ह्यू करणे, डिस्चार्ज समरी वाचणे, जर रेफरल लागत असेल तर रेफरल फिजिशियन अरेंज करणे, ह्या सगळ्या गोष्टींचा मिळून टीसीएम तयार होतो. आता जर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं व्हॉट इज टीसीएम, तर सांगायचं टीसीएम म्हणजे ट्रान्झॅक्शन केअर मॅनेजमेंट. म्हणजेच पेशंट हॉस्पिटल किंवा हेल्थ केअर फॅकल्टीमधून डिस्चार्ज झाल्यानंतर पेशंटला दिली जाणारी फॉलोअप केअर. ह्यामध्ये कम्युनिकेशन, मेडिसिन मॅनेजमेंट, केअर कोऑर्डिनेशन आणि फेस टू फेस फॉलोअपचा समावेश असतो. तर आतापर्यंत आपण बघितलं टीसीएमचा फुल फॉर्म, टीसीएम म्हणजे काय, टीसीएमची गरज काय, टीसीएमचं उद्दिष्ट काय, कुठल्या पेशंटला टीसीएम लागू होतो आणि टीसीएम मध्ये प्रोव्हायडरचं काय रोल असतं. आता आपण बघूया टीसीएम मधले कुठले सीपीटी कोड्स वापरले जातात. टीसीएम मध्ये मुख्यतः 2 सीपीटी कोड वापरले जातात. फर्स्ट म्हणजे 99495 आणि सेकंड म्हणजे 99496. आता ह्या 2 सीपीटी मध्ये काही डिफरन्स आहेत, ते आपण समजून घेऊयात. 99495 ही सीपीटी मॉडरेट एमडीएम साठी वापरली जाते आणि 99496 ही सीपीटी हाय एमडीएम साठी वापरली जाते. आता हाय एमडीएम आणि मॉडरेट एमडीएम कसं कन्सिडर करायचं, तर डेज वाईज. आता बघा, मॉडरेट एमडीएम साठी 14 डेजचा क्रायटेरिया आहे आणि हाय एमडीएम साठी 7 डेजचा क्रायटेरिया आहे. तो कसा आहे, तर पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर तो जेवढं लवकर येतोय ह्याचा अर्थ काय, की त्याची सिव्हिरिटी जास्त आहे. मग तो समजा 7 दिवसाच्या आत येतोय, तर तिथं आपण काय देणार, हाय एमडीएम. 7 दिवसाच्या आत येतोय म्हणजे त्याची काय सिव्हिरिटी जास्त आहे, म्हणून तिथे जाणार हाय एमडीएम. आता इथं 14 डेजच्या आत येतोय म्हणजे जास्त दिवस तो घेतोय येण्यासाठी, म्हणून इथं आपण कन्सिडर करणार मॉडरेट एमडीएम. आता विदिन 2 बिझनेस डेज हा एक क्रायटेरिया आहे. तो काय क्रायटेरिया आहे, तर पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर पेशंटने
पेशंट आणि डॉक्टर मध्ये कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. तर कसा कॉन्टॅक्ट झाला पाहिजे? वाया फोन कॉल, ईमेल किंवा जो कोणी केअर गिव्हर आहे त्याच्याशी डायरेक्ट कम्युनिकेशन झालं पाहिजे. आता 2 बिझनेस डे म्हणजे काय? तर हॉलिडे, सॅटरडे, संडे हे सोडून जे काही दिवस राहतात त्याला आपण बिझनेस डेज असं कन्सिडर करतो. आता हा जो क्रायटेरिया आहे तो हाय एमडीएम साठी आणि मॉडरेट एमडीएमच्या सीपीटी साठी, ह्या दोन्ही सीपीटीसाठी वापरला जातो. आता ह्या सगळे क्रायटेरिया जर मॅच झाले तरच आपण TCM बिल करणार, नाहीतर नाही करणार. आता विदिन 2 बिझनेस डेज कॉन्टॅक्ट हा जो कन्सेप्ट आहे ह्याचा पर्पज काय आहे? तर पेशंट सेफ आहे का नाही हे कन्फर्म करणे. आता TCM बिल करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट बघायला पाहिजे? तर डिस्चार्जची डेट, विदिन 2 बिझनेस डेच्या मध्ये त्याचा कॉन्टॅक्ट झालाय का नाही झालाय, तो 7 दिवसाच्या आत आलाय का 14 दिवसाच्या आत आलाय, ह्या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात. मेडिकल कोडिंग मध्ये गोल्डन रूल आहे, इफ इट इज नॉट डॉक्युमेंटेड मीन्स इट इज नॉट डन. म्हणजे त्याचं डॉक्युमेंटेशन नसेल तर ती प्रोसिजर किंवा ती गोष्ट झालेली नाहीये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण TCM काय असतं ते कव्हर केलं आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच मेडिकल कोडिंगच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे कोणी फ्रेशर्स असेल किंवा मेडिकल कोडिंगच्या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती बनवायचा ते कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा.